नागपुरात देशभक्तीच्या घोषणांनी वातावरण अक्षरशः दुमदुमून गेलं आहे. शिवसेनेच्या वतीने सामूहिक वंदे मातरम पठणाचं भव्य आयोजन करण्यात आलंय. शिवसेना नेते संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कार्यक्रमाला शिवसैनिक, युवा सेना कार्यकर्ते आणि राष्ट्रप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. नागपूरच्या मोर भवन येथील हिंदी विदर्भ साहित्य संमेलन भवनात 25 ऑगस्ट रोजी शिवसेनेच्या वतीने सामूहिक वंदे मातरम पठण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. देशभक्ती आणि राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ करणं आणि नागरिकांमध्ये देशप्रेमाचा संदेश पोहोचवणं हा या योजनेमागचा मुख्य उद्देश असल्याचं सांगण्यात आलंय. शिवसेना नेते संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कार्यक्रमाला शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक, युवा सेना कार्यकर्ते आणि राष्ट्रप्रेमी नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमात वंदे मातरम या राष्ट्रगीताच्या सामूहिक पठणासोबतच जय भवानी, जय शिवाजी आणि वंदे मातरमच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. युवासेना महाराष्ट्र संपर्क प्रमुख आणि नागपूर युवा सेनेचे कार्यकारिणी सदस्य हितेश यादव यांनीही या आयोजनात महत्वाची भूमिका बजावली आहे. तर शिवसेना नागपूरचे जिल्हा प्रमुख सूरज यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. संघटक पूर्व विदर्भ किरण पांडव आणि शिवसेना शहर समन्वयक डॉक्टर सुमुख मिश्रा यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता पुढाकार घेतला आहे. या निमित्ताने शिवसेना आणि युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी संघटन अधिक मजबूत करण्यासोबतच जनतेच्या प्रश्नांसाठी आगामी काळात सक्रियपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळालाय. तसेच या कार्यक्रमाचं वृत्तांकन करण्याकरिता वर्तमानपत्रे, वृत्तवाहिन्या आणि डिजिटल माध्यमांच्या प्रतिनिधींना उपस्थित राहण्याचं आवाहन आयोजकांकडून करण्यात आलं होतं. वंदे मातरम म्हणजे आमचा राष्ट्रगीत आहे. देशाचा जो सर्वोच्च विधायी संस्था आहे, कायदा निर्माण करने वाली संस्था आहे, भारतीय संसद ने पास केलेला तो कायदा आहे आणि कायद्याप्रमाणे संपूर्ण 6 जो छंद आहे, स्टँजा आहे, 6 ओळी वंदे मातरमचा एक पाठ आहे आणि तो अभिन्न पाठ आहे. आणि सर्वांना जेव्हा वंदे मातरमचं गायन करायचं तेव्हा सर्व 6 छंद त्यांना गायला पाहिजे. आणि जे याचा विरोध करणार तो राष्ट्रद्रोह होईल, राष्ट्रविरोधी ऍक्ट होईल आणि गैरकानूनी ऍक्ट होईल. म्हणजे
त्यांना जेलमध्ये पाठविण्याचा इंतजाम. नागपुरात झालेल्या या सामूहिक वंदे मातरम पठणातून राष्ट्रप्रेम आणि संघटन शक्तीचा संदेश देण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे. आता या कार्यक्रमानंतर शिवसेना आणि युवा सेना जनतेच्या प्रश्नांवर नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे नागपूरकरांचं लक्ष लागणार आहे.